करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे मायेच्या या पंढरपुरात भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा जाईन गे मायेच्या या पंढरपुरात भेटेन माहेरा आपुलिया बाप रखमादेवर विठ्ठलाची भेटी आपुले संसाटी करणी ठेला जाईन गे मायेच्या पंढरपुरात भेटेन माहेरा आपुलिया विठ्ठल संतांची शरण कीर्तन सेवेला घेतलेला अभंग कैवल्य सम्राट ज्ञानोबा माऊली यांचा हरिपाठातला सगळ्यांच्या ओळखीचा आणि सगळ्यांच्या पाठातला असा अभंग आहे विठ्ठल हा अभंग पाठ नाही असा माणूस नाही महाराष्ट्रामध्ये आणि ज्याच्या पाठ नसेल त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही राहूच नाही प्रमाणे आणि हा अभंग प्रत्येक मनुष्याला ज्ञात आहे जो माळकरी आहे त्याला माहिती आहे जो बिनमाळकरी आहे त्यालाही माहित आहे टाळकऱ्यांचा पाठ आहे जो बिन टाळकरी आहे तोही पाठ त्याचाही पाठ आहे आपण त्या अभंगावर थोडा आळंद मंडळाला दिलेल्या वेळेत थोडंसं चिंतन करणार आहोत तत्पूर्वी थोडासा पर्याय केंद्र गरजेचं राहते किती वर्ष 46 वर्ष 46 वर्ष ज्ञानेश्वरी पारायणाचे या ठिकाणी आणि ह्या डोंगरात एवढ्या छोट्या गावात गुंठा काम असते बघा कमी असं तरी चालेल पण गुंठा काम असते छोट्याशा वस्तीमध्ये हा पारायण सोहळा चालू आहे सतत चालू आहे आणि वैशिष्ट्य ह्या छोट्याशा वस्तीचं आनंद वाटतो असो आपण कीर्तनाला आला आहात सगळ्यात पहिली गोष्ट मी जातीने फौजी आहे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आज हा कारगिलची लढाई सांगतोय का भारत पाकिस्तानची लढाई सांगतोय का शिवाजी महाराज सांगतोय संभाजी सांगतोय असं काही सुद्धा सांगणार नाही माऊलीचा अभंग आहे त्या अभंगावर चिंतन करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त काही सांगणार नाही विठ्ठल विठ्ठल आपण कीर्तनाला खूप आनंदाची गोष्ट आहे पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी ज्या ज्या वेळेस विठ्ठल नामाचं भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम हे सर्वांनी घ्यायचं आहे बरं का कुणीही चुकायचं नाही लक्षात घ्या आता इथं जर तुम्ही नाम नाही घेतलं तर कुठंच घेता येणार तुम्हाला पहिली गोष्ट बरं का एक असतं चांगल्यातलं वाईट आणि एक असतं वाईटातलं चांगलं वाईटातलं चांगलं काय आहे आपण संसारातलं कीर्तनाला आलो आहोत हे वाईटातलं चांगलं आणि इथं येऊन जर आपण भगवान नाम घेत नसेल विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल तर मात्र चांगल्यातलं वाईट आहे बरं का विठ्ठल संतांनी संसार केलेला मात्र देवाला आवडतो आपला परमार्थ देवाला आवडत नाही महाराज आणि संसार मात्र संतांचा संसार मात्र देवाला आवडतो त्याला कारण काय
आपला परमार्थ जो असतो ना, आपला परमार्थ असतो तो संसारासाठी असतो महाराज, आणि संतांचा संसार जो असतो तो देवासाठी असतो. हा आपल्यातला आणि संतांचा फरक आहे. विठ्ठल अखिल विश्वामध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक जीव हा सुख, समाधान आणि आनंद यासाठी धडपडत असतो. या जगाच्या पाठीवर असा एकही जीव नाही ज्याला सुख आणि संसार, सुख, समाधान आणि आनंद हे नको म्हणणारा एकही जीव नाही. जितकी पण धडपड आपण करतो संसारात, अहो रात्रची धडपड करतो सुखासाठी, पण ते सुख तिथं नसतं बरं का, म्हणून ते प्राप्त होत नाही. अहोरात्र प्रयत्न करूनही ते सुख आपल्याला प्राप्त होत नाही. बर, संसार असो अथवा परमार्थ असो, जेवढी पण धडपड चाललेली आहे ना जगात, तुम्ही व्यवसाय करा, शेती करा, नोकरी करा, कोणताही कामधंदा करा, त्याची टोटल तुम्ही बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, जेही गणित तुम्हाला करायचं ते करा. त्याचं इजिकल म्हणजे बरोबर जर कराल तर तिथं बरोबर आहे सुख. प्रत्येकाला चाहे संसारात सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा परमार्थात सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण परमार्थात जो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला यदा कदाचित कधी सुख मिळेल, पण संसारात सुख कधी मिळणार नाही, कधीच नाही. लक्षात घ्या, एक माणूस देहगडीच्या बाजाराला निघाला आणि त्याच्या शेजारीने त्याला सांगितलं, तेव्हा चाललाय देहगडीच्या बाजारला, येताना 200 रुपये दिले त्याला आणि सांगितले येताना पाव किलो सकसचे पेढे घेऊन या. सकसचे पेढे आपल्या पाटण तालुक्यात प्रख्यात आहेत म्हणून सकसचे पेढे सांगतात. सकेचे पेढे घेऊन या म्हणून सांगितलं. तो बाजारात गेला, शेजारी बाजार फिरून आला, आल्यानंतर विचारलं बाबा आणले का माझे पेढे, तर तो म्हणला नाही बाबा, सगळी मिरच्याची गल्ली सगळी लुटाळली म्हटला, पण पेढे मिळाली. मिरच्याची गल्ली सगळी लुटाळली, सगळी शोधली, पण मला ते पेढे मिळाले नाही. जे नाना सांगितलं होतं ते म्हणतं काय हरकत नाही, पुढच्या भागात बाजारी करू. ते बियड पुढच्या बाजारी मिळतील का पेढे, मिरचीच्या गल्लीत कसं शक्य आहे? जिथं जी वस्तू नाहीच ती किती बाजार फिरले तरी ती मिळणार नाही ना. पेढे कुठं मिळणार? मिठाईच्या दुकानात मिळणार. मिठाईच्या दुकानात पेढा मिळतो, सामान्य गोष्ट आहे. मग आपलंही तसंच आहे बरं. एक रोगी आहे ना, एक रोगी दुसऱ्या रोग्याचा रोग बरा करू शकत नाही. भिंतीवर सूर्याचं चित्र काढलं, सूर्य मावळाच नाही, मग त्या भिंतीवरचा सूर्य आपल्याला सूर्यप्रकाश देऊ शकतो का? कदापि नाही, देऊ शकत नाही. साखर संपली घरातल्या, मग कागदावर साखरेचा फोटो काढलेला कागदावर. आता ती कागदावर साखर म्हणजे तो कागद जरी आपण छाट टाकला तरी त्याला गोडी येणार नाही, कारण ती तिथं नाहीच आहे, ते चित्र आहे फक्त. अपय की अहोरात्र आपण ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करतो सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा, समाधान मिळवण्याचा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा. सुखाचा विचार नाही कोठे, कुठंच सुख नाही. खूप छान असं आपण दिलं. तर
लक्षात घ्या, सगळी जी काय धडपड चालली आहे ती फक्त सुखासाठी चाललेली आहे. तरी का ऐसे करी या आता पारा माझारी मोटके निमिषवारी देतो जाय. पैसे भोगात मधून निघता चित्त माझी रेगता हळूहळू पंडू सुता नीची होईल. काय करायचं? मोटके निमिषवारी देतो जाय. रोज मन स्थिर करायसाठी उपाय जो सांगितला मोटके निमिषवारी म्हणजे थोडासा वेळ द्यायचा आहे. मग तो कसा द्यायचा थोडक्यात सांगतो बरं का. सकाळी रोज सकाळी 3:30 ते 6:30 असा एक ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो बरं का. 3:30 ते 6:30 आणि 3:30 सकाळी उठल्यावर बरं का आपण जे काय आपलं चित्त चिंतन करतो ते चित्तात खोलवर रुजतं. पण आपण काय करतो? सकाळी उठायचं, उशाखाची तंबाखूची बटवी काढायची, तंबाखू घ्यायची, एक मोठी जांभी द्यायची बरं का मोठी जांभी द्यायची, थापटायची आणि तोंडात टाकायची आणि चगळून एका बाजूला घ्यायची आणि मग निघाला हागडे साजरे करायला. हागडे साजरा करायला निघाला. असं नाही करायचं. काय करायचं आहे? सकाळी उठल्याबरोबर बाकी 24 तास तुम्ही काय करा आपण न करा. उठल्याबरोबर शांत अगदी उठल्याबरोबर पहिल्यांदा दोन्ही हात समोर धरावे. श्लोक आहे. करावे वस्ती लक्ष्मी कर्मदे सरस्वती कर्मदे तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. हाताचं दर्शन घ्यावं, परत भूमीचं दर्शन घ्यावं. समुद्र वसने देवी पर्वत मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. भूमीचं दर्शन घ्यावं. त्याच्यानंतर थोडासा बरं का ही ज्ञानमुद्रा आहे. मांडी घालून बसायचं त्याच वेळेवर. काय आंघोळ पाणी काय चूल व्हायला लागत नाही, काय लागत नाही. शांत बसायचं आणि नासाच्या दृष्टी दोन्ही डोळ्याची दृष्टी नाकाची शेंड्यावर ठेवायची आणि हळवार डोळे मिटायची आणि बरं का एका सेकंदात पंढरपुरात जायचं. एका सेकंदात ती काय सगळ्या क्रिया मनानं करायच्या. तिकडे लक्ष द्या. मनानं पंढरपुरात जायचं, चंद्रभागेत स्नान करायचं बरं का आणि सरळ नामदेव पायरी यायचं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि परत डायरेक्ट विठ्ठलच्या त्या गाभाऱ्यात जायचं. या सगळ्या क्रिया मनाने करायच्या. लक्षात घ्या. सकाळी उठल्याबरोबर आणि तिथं गेल्यानंतर समोर पांडुरंग परमात्मा उभा आहे. तिथं दही दूध ताक अशा ह्या कळशा भरलेल्या असतात. त्या आपण मताच्या मस्तपैकी भगवंताच्या त्या डोक्यावर त्याचा अभिषेक करायचा, त्याला कस्तुरी तिलक लावायचा, चांगली वस्त्र घालायची, उंची वस्त्र घालायची बरं का, चांगली भारीची वस्त्र घालायची. मनानं करायचं आहे. तुम्हाला पैसा मोजायला लागत नाही. तो मनानं वस्त्र घालायची बरं का. आणि मग त्या देवाला लांबून बघायचं वरून खालीपर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पायापर्यंत. तो दिसतो कसा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तर त्या देवाला बघायचं, असं रोज ध्यान करायचं. असं ध्यान केल्यानंतर काय होईल, मनाला स्थिरता लागेल, मनाची चंचलता निघून जाईल. बर, आता अज्ञान कसं घालवायचं, माऊली एका ओळीत सांगतात, मनोनी स्वप्नीची घाया औषध चेवची धनंजया तेवी अज्ञान मुळया ज्ञानाची खडक. अज्ञानाला घालवण्यासाठी ज्ञानाचं खडक मिळालं पाहिजे बरं का. त्या खडकानं अज्ञानाचा नाश करा. खडक म्हणजे हत्यार बरं का, हत्यार. त्या हत्यारानं, ज्ञानाच्या हत्यारानं अज्ञानाचा नाश करायचा. आणि एकदा का अज्ञानाचा नाश झाला, मन स्थिर झालं, पाप निघून गेलं, चित्त शुद्धी होते. आणि चित्त शुद्धी झाली की मग सुख मिळते. आणि अशा शुद्ध चित्तात फक्त सुख ठेवता येतं बरं का. इतरत्र कुठेही सुख ठेवता येत नाही. आणि असे सुख देणारे संत महात्मे त्या महाराष्ट्राला लाभले हे आपलं भाग्य आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. विचार करा, ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज यांच्या अगोदर जे जन्माला आले त्यांची काय अवस्था झाली असेल, त्यांची काय गती झाली असेल. आपलं नशीब आहे, आपलं भाग्य आहे. आपण ज्ञानोबा तुकारामांच्या नंतर जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल